नमस्कार नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सगळे. माझं नाव तर तुम्हाला माहितीच आहे, प्रियदर्शन बाबू, आणि बंबया मसाला हे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी एवढे दिवस जरा बाहेर होतो, तर म्हणून आपले व्हिडिओ परत टाकायला जरा वेळ लागला. तर त्या गोष्टीची मी क्षमा मागतो. पण आत्तापासून मी रोज दिसणार आहे तुम्हाला, आणि आपलं रोजचं जसं चालतं प्रश्न आणि उत्तर, ते आपलं रोजचं तसंच चालत राहणार आहे. तर अगोदर मी तुम्हाला पाच प्रश्न विचारले, ज्यांची उत्तरं मी तुम्हाला नाही दिली आहेत. तर तुम्ही विचार करत असणार की काय त्याची बरोबर उत्तरं काय आहेत. तर काही काळजी घेऊ नका, मी आता आलो आहे. मी अगोदर तुम्हाला त्या 5 प्रश्नांची उत्तरं देईन, आणि मग पुढे अजून नवीन 5 प्रश्न असे विचारणार आहे. तर हे होतं गेल्या वेळेचा पहिला प्रश्न. तर तुम्हाला एक नाव ओळखायचं होतं. आता 1900 मध्ये हे जे आहे, हे वर्ल्डचं सर्वात मोठं फिल्म इक्विपमेंट आणि प्रोडक्शन कंपनी झालेली. आणि जे फोनोग्राफचे रेकॉर्ड आहेत ते पण हे भरपूर बनवायचे. आता 1908 मध्ये ह्याने न्यूजरील सुरू केले. न्यूजरील काय होतं, म्हणजे आपल्या मूवीच्या अगोदर जे ऍड्स किंवा जे काय दिसतं त्याला सगळ्याला न्यूजरील म्हणतो, आणि ते सगळं ह्यांनी सुरू केलेलं. आणि अगोदर हे कोलकातामध्ये होते, त्याच्यानंतर ते आता मुंबईला मग ते कधी शिफ्ट झाले, आणि जेव्हा शिफ्ट झाले ते कुठे झाले, ते 90 एस्प्लनेड रोड फोर्ट इकडे शिफ्ट झाले 1918 मध्ये. आणि त्याच्यानंतर त्याच्या एका वर्षानंतर ते स्वतःच्याच बिल्डिंग मध्ये शिफ्ट झाले, म्हणजे त्या पूर्ण बिल्डिंगलाच त्यांचं नाव दिलं गेलं होतं. आणि हे कुठे होतं, हे स्प्रॉट रोड बलाड एस्टेट मध्ये आहे, जे आपल्या मुंबईमध्येच आहे. तर ह्या बिल्डिंगचं नाव काय आहे ते एवढंच तुम्हाला मला सांगायचं होतं. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पाठे. तर पाठे कंपनी हे आपण ऐकलंच असणार. जर नाही ऐकलंय तर गुगल करून त्यांच्याबद्दल थोडं वाचा, आणि तुम्हाला कळेल की किती काय आपल्या फिल्म जे काय आपण आज खूप आरामात आणि आनंदित बघतो, ते त्या सर्व खूप गोष्टींची सुरुवात ह्यांनी तेव्हा केलेली आहे. तर असं पुढे जाऊया कालच्या दुसऱ्या प्रश्नाकडे. तर ऐका, तुम्हाला एका मुलीचं नाव ओळखायचं होतं. आता ही जी आहे, हिने इनहेरिटेज प्रोजेक्ट म्हणून एक गोष्ट सुरू केलेली, जिकडे जे पण आपल्या मुंबईत सिटी स्ट्रीट्स आहेत, म्युझियम आहे, आर्ट अँड हेरिटेज स्पेसेस आहेत, नाही तर अर्बन हिस्ट्रीचे जे जागा आहेत, तिकडे ती वॉकिंग टूर ऑर्गनाईज करायला लागली. तर हिचं नाव काय आहे तेवढंच तुम्हाला मला सांगायचं होतं. तर हिचं नाव होतं अलिशा साडिकोट. आणि असंच आपण कालच्या तिसऱ्या प्रश्नाकडे आलो आहोत. तर ऐका, तुम्हाला मला एवढंच सांगायचं होतं की एक त्रिमूर्तीची स्कल्पचर आहे, ती कुठे आहे. आणि तुम्हाला एक हिंट म्हणून मी काय सांगितलेलं की ह्या जागेला जेव्हा आपण जस्ट शिरतो, सुरुवातीलाच 2 जणांचे पुतळे आहेत. एक तर आहे आपले शिवाजी महाराज, आणि त्याच्या बाजूला जे आपले सर विवेकानंद, ते त्यांचं पण पुतळा आहे. तर ही जागा कुठली आहे तेवढंच तुम्हाला मला सांगायचं होतं. आणि ज्या लोकांनी माझे अगोदरचे क्विझेस एकदम लक्ष देऊन बघितलं असणार, तर तुम्हाला लगेच ह्या प्रश्नाचं उत्तर कळलेलं असणार. हे आहे आपलं एलिफंटा केव्स. आणि असंच आपण कालच्या 4थ्या प्रश्नाकडे पोहोचलो आहोत. तर मी तुम्हाला एक मोठा लिस्ट दिलेला, आणि तुम्हाला सांगितलं की या सर्व गोष्टीला एकच गोष्ट कनेक्ट होते, आणि ते ओव्हरऑल कनेक्ट तुम्हाला मला सांगायचं होतं. तर मी तुम्हाला परत ती लिस्ट वाचून दाखवतो. विक्टोरिया टर्मिनस म्युनिसिपल कॉर्पोरेशन बिल्डिंग, रॉयल अल्फ्रेड सेलर्स होम, पोस्ट ऑफिस अपोलो बंदर, आणि द हेड ऑफिसेस कुठलं आपलं BB&CI रेल्वे स्टेशन, रेल्वे चर्चगेटला जे ऑफिसेस आहेत, आणि ओरिएंटल लाईफ अश्युरन्स ऑफिस जे फ्लोरा फाउंटेनला आहे. तर एवढे हे लिस्ट होतं. आणि ह्या सर्वांना काय कनेक्ट होत होतं, तर ते हे आहे की हे जे सगळे बिल्डिंग आहेत, हे सगळे एकाच माणसाने डिझाईन केलेलं, आणि त्या माणसाचं नाव आहे फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स. तर हे थोडंसं इंटरेस्टिंग फॅक्ट होतं. आपण ह्या सगळ्या बिल्डिंगना ओळखतो, पण आपलं हे नाही माहिती की सर्व बिल्डिंग एकच माणसाने डिझाईन केलेली. तर असंच आपण कालच्या शेवटच्या प्रश्नाकडे आलो आहोत. तर जे पॅरिस फ्रान्समध्ये एक आर्क डे ट्रायोम्फ म्हणून एक जागा आहे, आणि ती जागा का अशी बनवलेली की, म्हणजे ते एक काय बोलतो, एक स्कल्पचर आहे. स्कल्पचर एक मॉन्युमेंट बोलू शकतो आपण. ती का बनवली, कारण की जे फ्रेंच रेव्होल्युशन आणि नेपोलियनिक वॉर्स मध्ये जे लोक शहीद झालेले, तर त्यांची नावं आणि त्यांच्या स्मारकच्या नावाने हे जागा बांधलेली होती. तर तसंच आणि सिमिलर शेप मध्ये
एक जागा आहे मुंबईमध्ये, तर ती जागा तुम्हाला ओळखायची होती. आता मी प्रश्न विचारताना खूप वेळा असं केलं तर तुम्हाला लगेच कळलेलं असणार. तर ही जागा आहे आपली गेटवे ऑफ इंडिया, आणि हे उभं केलं, ह्याच्यावरती ही नावं लिहिली गेली आहेत ज्या लोकांनी आपल्या देशासाठी काही केलं आहे किंवा देशासाठी शहीद झालेत, असं त्यांचं नाव लिहिलं गेलं आहे. तर इकडेच आपले कालचे 5 प्रश्न संपतात. आता पुढे जाऊया आजच्या 5 प्रश्नांकडे. तर हे आहे आजचा पहिला प्रश्न. तुम्हाला एका माणसाचं नाव ओळखायचं आहे. आता हा जो माणूस आहे, ह्याचं जे फर्स्ट नेम आहे ते एका एकदम फेमस डायमंड आहे जे इंडियामध्ये होतं आणि इंडियावरनं घेऊन गेला होता. तर त्या डायमंडचं नाव आणि ह्याचं फर्स्ट नाव सेम आहे. आणि हे जे आहेत ना, हे एकदम सक्सेसफुल कॅफे मुंबईमध्ये चालवतं, सक्सेसफुल आणि खूपच फेमस. तर ह्या माणसाचं नाव काय तेवढंच तुम्हाला मला सांगायचं आहे. पुढे जाऊया आजच्या दुसऱ्या प्रश्नाकडे. तर ऐका, तुम्हाला एक खायची वस्तू ओळखायची आहे. आता ह्या खायची वस्तूला जसं आपण इंडियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जातो तसंच ह्या गोष्टीचे नावं पण वेगळे आहेत. जसं की तेलुगूमध्ये ह्याला बोलतात अटुकुलू, कन्नडामध्ये बोलतो अवलकी, तमिळ आणि मल्याळम मध्ये अवळ बोलतो, आणि मराठी मूवी जे आहे तिकडे सनाई चौगुडे ह्याने ह्या डिश वरती एक गाणं पण बनवलेलं आहे. तर ह्या जे खायची आयटम आहे त्या आयटमचं नाव काय आहे ते तुम्हाला मला सांगायचं आहे. पुढे जाऊया आजच्या तिसऱ्या प्रश्नाकडे. तर ऐका, हे जे एक प्राणी आहे त्याचं सायंटिफिक नेम आहे बॉस टॉरस इंडायसिस, आणि हे अर्जान खंबाटा म्हणून एका माणसाने पूर्ण डिझाईन केलेलं ह्या स्कल्पचरचा. आणि हे स्कल्पचर आहे कुठे, ते वर्लीचं जे आपलं ट्रॅफिक जंक्शन आहे मेन, तिकडेच हे तुम्ही बघितलेलं असणार. तर हे जे बुल आहे ते एक बुलच आहे, त्याचं सायंटिफिक नेम तुम्हाला बोललेलो मी. त्याचे बुलला नाव काय दिलं, त्या स्कल्पचरला नाव काय दिलं आहे तेवढंच तुम्हाला मला सांगायचं आहे. आणि असंच आपण आजच्या चौथ्या प्रश्नाकडे आलो आहोत. तर ऐका, तुम्हाला एका माणसाचं नाव ओळखायचं आहे. आणि त्या काळात म्हणजे 1981 मध्ये जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते, त्याने जे आपलं बॉम्बे हायकोर्ट होतं त्याचं नाव लोक बोलत होते की महाराष्ट्र हायकोर्ट केलं पाहिजे, पण त्याने सांगितलेलं की असं नाही होऊ शकत, नाही करायला पाहिजे. का? कारण की बॉम्बे हायकोर्टने एवढे स्टँडर्ड सेट केलेले, एवढं हाय सेट केलेलं, आणि त्यांचं काम करायचं एक स्टाईल होतं, एक ट्रेडिशन होतं, ते सगळं जर नाव बदललेलं असतं तर ते सगळं म्हणजे ते सगळं बिघडून गेलं असतं. तर म्हणून त्याने तेव्हा एकदम बोल्ड आणि फर्मपणे नाही सांगितलेलं. तर ह्या चीफ जस्टिसचं नाव काय आहे तेवढंच तुम्हाला मला सांगायचं आहे. आणि अशाच आपण आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे आलो आहोत. तर हे आहे आजचा 5वा प्रश्न. तुम्हाला कोणाचं तरी नाव ओळखायचं आहे, कोणाचं तरी नाव ओळखायचं आहे, आणि CST मध्ये जे नगर चौक आहे ते चौकाचं नाव ह्या माणसाच्या नावावरून ठेवणार होते, पण BMC ने सांगितलं की असं नाही करू शकत, कारण की कुठल्याही जागेचं नाव जे लोक अजून जिवंत आहेत त्यांच्या नावावरून अजूनही ठेवू नाही शकत. तर म्हणून ते नाही झालं. पण हे कोण होतं ज्याच्या नावावरून ही जागा चेंज होणार होती तेवढंच तुम्हाला मला सांगायचं आहे. तर इकडेच आपले आजचे 5 प्रश्न पण संपतात. उद्या नक्की म्हणजे 200% मी तुम्हाला भेटणार आहे, आणि जे आजचे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं देणार नाही, अजून 5 प्रश्न विचारणार. मग तुमच्याकडे परवापर्यंत वेळ असेल त्या प्रश्नांची उत्तरं काढायला. पण तेवढं पुढे जायच्या अगोदर जे आजचे 5 प्रश्न आहेत त्यांची उत्तरं जरा डोकं लावून तुम्ही गेस करून खालती कॉमेंट्स मध्ये लिहू शकता. आणि कॉमेंट्स मध्ये लिहिता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण उद्या नक्की भेटू. तेव्हापर्यंत मजेत राहा, हसत राहा, अँड अ व्हेरी व्हेरी गुड नाईट.